आमच्या इकडे ना अशा पद्धतीने शेपूची भाजी बनवली जाते. आता प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते, पण एकदा अशा पद्धतीने पण ना शेपूची भाजी नक्कीच बनवून बघा. आता इथे 2 पेंड्या शेपूच्या घेतल्या आहेत, स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि छान अशा कट करून घ्यायच्या. आता मेन म्हणजे ह्याच्यात भोपळ्याची पानं सुद्धा टाकली जातात, पण नव्हती म्हणून मी नाही टाकली. आणि ह्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे लसूण, नंतर मूग डाळ आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं तांदूळ टाकतो आम्ही. म्हणजे इथं पोहे खायचे 2-3 चमचे एवढे असे तांदूळ घेतले. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत ठेवले. नंतर काय करायचं, कढईत जिरे टाकायचे, लसूण आणि मिरची टाकून घ्यायची, मिक्स करायचं. नंतर भाजी टाकून घ्यायची आणि डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचं. नंतर शेंगदाणे सुद्धा भरपूर असे टाकून घ्यायचे आणि ह्याच्यात पाणी आणि मीठ टाकून ना 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं. डाळ आणि तांदूळ शिजेपर्यंतच, भाजी तेवढं काय शिजण्यासारखं नसतं. बाकी ना हे असं झाकून ठेवलं ना की अशा पद्धतीने दिसेल. नंतर काय करायचं, रवी किंवा पळीनं ना ही भाजी अशी हटून घ्यायची, म्हणजे एकदम भारी अशी टेस्ट येते. तांदूळ, डाळ आणि भाजी एकदम एकजीव होते आणि चवीला अतिशय भारी लागते. एकदा नक्की करून बघा.